भेटले, मला म्हणाले की दोन्ही भावांना आपण एकत्र आणलं पाहिजे. दोन्ही भावांनी एकत्र येऊन महाराष्ट्र हिताच्या आणि सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत असा त्यांनी एक प्रस्ताव ठेवला. त्यानंतर सन्माननीय राजसाहेबांशी मी चर्चा केली. आम्ही श्रीधर पाटणकरांना सांगितले की ठीक आहे, या गोष्टीवर चर्चा होऊ शकते आणि मग आपण युती करायची की नाही ठरवू. आणि त्याप्रमाणे आमची भेट झाली. त्यानंतर आमच्या पक्षाच्या वतीने संतोष धुरी हे मातोश्रीवर सन्माननीय उद्धव ठाकरेंना भेटायला गेले. त्यावेळेला उद्धव साहेब असं म्हणाले की आत्ता आमचं भाजपबरोबरचं लग्न आहे, ते लग्न मोडू दे, त्यानंतर आपण साखरपुडा करू, मग कोण किती जागा काय जागा हा सगळा विषय होईल. त्याप्रमाणे 26 जानेवारीला त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर युती तोडली 26 जानेवारीला. आणि त्यानंतर सन्माननीय श्रीधर पाटणकर आणि उद्धव साहेब यांनी आमचे फोन उचलणं बंद केलं. त्याच्या आधीचा 2014चा इन्सिडेंट अशाच पद्धतीने उद्धव ठाकरेंनी आणि भारतीय जनता पक्षाने, म्हणजे शिवसेना त्यावेळची आणि भारतीय जनता पक्ष यांची युती तुटली. त्यानंतर उद्धव साहेबांनी सन्माननीय राजसाहेबांशी संपर्क केला, दोघं बोलले आणि असं ठरलं की आपण एकत्र लढवूया. आमच्याकडनं सन्माननीय बाळा नांदगावकर साहेब चर्चा करणार होते आणि शिवसेनेकडनं अनिल देसाई चर्चा करतील असं ठरलं होतं. आणि त्याच्यासाठी सन्माननीय राजसाहेबांनी एबी फॉर्म थांबवून ठेवले होते. 2 दिवस झाले, ना अनिल देसाई फोन उचलायला तयार, ना उद्धव ठाकरे फोन उचलायला तयार. आणि अनिल देसाईंनी शेवटपर्यंत स्वतःचे एबी फॉर्म वाटायला सुरुवात केली, पण मनसेचे एबी फॉर्म आम्ही थांबवून ठेवलेले. हे सगळं सांगायचा उद्देश असा की ज्या पद्धतीचा धोका शिवसेनेने 2014 आणि 2017ला आम्हाला दिला, कट टू सीन 2019. आज संजय राऊत पण म्हणतायत, उद्धव ठाकरे पण म्हणतायत की जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत त्यांच्याबरोबर काय राजसाहेब जेवतात किंवा काय करतात. 2019 पर्यंत हे तुमचे शत्रू नव्हते. आपल्याला आठवत असेल 2019ची लोकसभा मी खास करून आठवण करून देतो. ज्या पद्धतीने नोटबंदी झाली, ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे निर्णय झाले जे महाराष्ट्र हिताचे नव्हते, त्याला विरोध करणारे होते सन्माननीय राजसाहेब ठाकरे. आपल्याला आठवत असेल त्यावेळेच्या त्यांच्या सभा. त्यावेळेला भारतीय जनता पक्ष गोड होता, चांगला होता, कारण भारतीय जनता पक्षाने 50-50% सत्तेचा वाटा द्यायचं कबूल केलेलं. जी ब्ल्यू सी मध्ये प्रेस कॉन्फरन्स झालेली तोपर्यंत भारतीय जनता पक्ष चांगला होता. 2019लाही सगळ्यांनी एकत्र निवडणुका लढवल्या, तोपर्यंत भारतीय जनता पक्ष खूप चांगला होता.